तोंडाला चव नसेल आणि काहीतरी झणझणीत खायची इच्छा असेल ना, त्यावेळेला अशी ही रेसिपी बनवून एकदा नक्की ट्राय करा. चवीला एकदम भन्नाट. यासाठी 1 वाटी बेसन घेतलं आहे, भाजून घ्यायचं, काढून थंड करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं आणि या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. यानंतर कांदा आणि टोमॅटो घेतला आहे. कांदासुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा या पद्धतीने असा हा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर कढईमध्ये तेलामध्ये मोहरी, जिरं, ओवा, हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो सगळं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं. यामध्येच मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. एव्हरेस्टची हळद पावडर, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला घालायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. यानंतर बेसनचं जे बॅटर आहे ते या पद्धतीने पसरून घालायचं. मिक्स नाही करायचं, झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि यानंतर घालायचा यावर पातीचा कांदा आणि कांद्याची पात चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी घालून मिक्स करून 2 मिनटं शिजवून घ्यायचं. तोंडाला चव येईल असा झणझणीत बेसनचा झुणका तयार आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा.